अहमदनगरला आज महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके हे आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे आणि सकाळीच आता ते थोड्याच वेळामध्ये आता उमेदवारी अर्ज दाखल करतील आणि त्याआधी आपण त्यांचे कुटुंब आई वडील जे आहे त्यांच्याशी बातचीत करूया, त्यांच्या भावना जाणून घेऊया। आज मुलगा पुन्हा एकदा आमदारकीनंतर आता लोकसभेची उमेदवारी अर्ज दाखल करतोय, त्याला राजीनामा द्यावा लागला। Come my love, please don't say no baby, come my love। वी-गार्ड के एयर कूलर्स एक्स्ट्रा लार्ज कूलिंग पैड्स के साथ जो अच्छों को ठंडा करे। वी-गार्ड एयर कूलर्स, लॉन्ग लास्टिंग कूलिंग। लोकांच्या आग्रहा खातर समाजानं सर्वसामान्य जनतेनं जो निर्णय घेतला की आपल्याला खासदारकी लढवायची, आता आमदारकी बाद झाली कारण तुमच्याशिवाय पर्याय नाही, म्हणून त्यांनी सर्व 20-25 हजार लोकांच्या साक्षीने त्याच वेळेला त्याच क्षणी लोकांच्या आग्रहा खातर लगेच राजीनामा सादर केला। तुम्ही देखील रोज आता लोकांमध्ये फिरतायत, काय भावना आहेत लोकांच्या? सर्वसामान्य जनता ही आपल्या नेत्याच्या पाठीमागे आहे, धनशक्ती विरोधी आहे, पण आजही पाहिलं तरी कमीत कमी 2 ते 2.5 लाखाच्या फरकाने नेते निवडून येतील, कारण समाजाचा तेवढा जो कौल आहे ते कुठल्याही पक्षाचा असो, वर ते काही सांगत असेल तरी आम्हाला येऊन ती मला तर रात्री मला त्यांनी येऊन सांगितलं, आम्ही तिकडे जरी खुर्च्यावर असलो स्टेजवर असलो तरी आमची अजिबात चिंता करू नका, आम्ही मतदान तुम्हाला करणार आहोत, आम्हाला एकदा सत्तेविरुद्ध जनशक्ती ही नक्कीच उभी करावं लागेल। काय सांगत ते घरी कधी येतात? आता निवडणुकीचा काळ आहे, घरी कधी येतात? कधी 2 वाजता पण येतात, कधी 3ला पण, कधी 4ला बी, कधी 5 वाजता 6 वाजता आलं तरी 5 वाजता आले तर लगेच 7 वाजता लगेच बाहेर रेडी, कुठं 10 असं, कुठं कोणाच्या काही आडी अडचणी असेल, कुठं कोणाचे काही कार्यक्रम असेल, लगेच 6 म्हणजे 1 तास पण पोराला झोप नाही। मला पण भरपूर रडा येते, वाईट वाटतं आपल्या पोराला खाणं नाही, झोप नाही। कोविड काळात देखील त्यांनी काम केलं होतं, कामं केली, घरापर्यंत कधी आलं नाही, कधी मला नाही लहान पोरं आपल्या घरात करूनच आपण कसं जायचं, कधी तोंडला कधी मास्क नाही लावलं, घरात काय विचारच नाही केला, फक्त समाजात फक्त त्या कोविडच्या माणसामध्येच राहिला तो, घरापर्यंत कधी आलंच नाही, घरचं काही पाहिलंच नाही त्यांनी। काय वाटते सगळ्या गोष्टी बघून त्यांनी आमदारकीचाही राजीनामा दिला, घरी येत नाही किंवा असं काय? समाजसेवा करताना राजीनामा दिला त्यांनी आणि जनते करताना आज सगळं जनतेनेच हातात घेतलेलं आहे। आज मोठे कार्यकर्ते कोणचे पुढारी अजिबात पाहिले नाही, सगळं जनतेच्या हातामध्ये, म्हणजे लहान मुलापासून फार म्हाताऱ्या माणसापर्यंत का लंके साहेब असं, म्हणजे वेळेकाला आम्हाला कधी आरज कधी उभं आहे, कधी आमच्या आडी अडचण, कधी दुःखात सुखात कायमच उभी येते, म्हणजे सगळ्याच्या मी आज 15-20 दिवस झाले बाहेर फिरते, इकडच्या रावरी तालुक्यात, इकडे शिरवण तालुक्यात माझं 4-5 महिला येतात, सगळे लोक काळजी वाटते मुलाची, म्हणजे काय काळजी वाटते की आपल्या तब्येतीची काळजी वाटते, बाकी आपले एवढे लोक त्याला जीव लावतात आणि एवढे प्रेम देतात लोक त्याला, तेवढी काळजी करते, माझ्यापेक्षा बाहेरचे मुलं लहान मोठे एवढी काळजी करतात, पण एवढी समस्या होती म्हणजे त्याच्यामुळेच म्हणजे आतापर्यंत चालले। आता मी जर बाहेर फिरले तर कधी लोक अहो मावशी तुम्ही कशाला आल्या, तुमच्या वयामाने कशाला फिरता, आम्ही त्यांच्या पाठीमागे, आम्ही त्यांचे हे येतं, आम्ही त्यांना कधीच म्हणजे त्यांचं सहकार्य, त्यांच्या आम्ही दुःखासुखात आम्ही पण त्यांच्या, ते आमच्या दुःखासुखात आम्ही पण त्यांच्या दुःखासुखात येतो, म्हणजे असं आमदारकीचं नव्हतं, असं वाटलं आपलं अशी परिस्थिती निखळ, एकदा वडील शिक्षक, आपली काही मोठी परिस्थिती नाही, काही नाही, पण फक्त कामाची पावती पहिल्यापासून जसं वयात आलं तसं त्याचं कामच आहे, कुठं कोणाच्या काय अडचणी आल्या, कुठं काय आलं सारखे दिवस आठवल्यावर काय म्हणजे काय? हा मग तेच वाईट वाटतं ना, आपले पहिले दिवस कसे आपल्या पोरांनी फक्त माणसं कमावली, पोतीने धन संपदा काहीच कमावलं, आता फक्त माणसं कमावली, आपल्याकडे पैसा नाही, काही नाही, फक्त माणसं आहेत आपल्याकडे। डोळ्यात अश्रू येतात। आजही तुम्ही पाहिलं ना तर एक ग्रामपंचायतचा सरपंच जरी झाला ना तर त्याचं घर पहा तुम्ही, त्याचं राहणीमान पहा, सगळे त्याच्या घरामध्ये असणाऱ्या सगळ्या फॅसिलिटी पहा तुम्ही, आणि आमच्याकडे तुम्ही सगळ्या फॅसिलिटी बघा तुम्ही समक्ष, तर घर त्याच पद्धतीचं आहे, म्हणजे एक शिक्षकाचं त्याने काही कुठल्या पद्धतीचं अजूनही मोडलेलं नाही। जसं करोनामध्ये आपण त्यांनी समाजावर जे उपकार केले ते समाजावर जे हात ठेवला तर त्या समाजाने आता
नेत्यावर हात ठेवलेला आहे, कारण त्यांनी इलेक्शन हातामध्ये घेतलं म्हणून ती जबाबदारी त्यांनी स्वीकारलेली आहे. काय विजय होईल असं वाटतं काय? नाही आज निश्चित आहे सगळे म्हणजे समाजाचं आहे लहान मोठ्याची आपले सीट आलेच आहे एक 100% आपलं सीट आले म्हणजे असे सगळे म्हणतात. पण आईचं जीव कसं असं धाकधुकच खरं तर निश्चितच आपण बघतो की आमच्या मुलाचा विजय होईल असा विश्वास जो आहे तो आई वडिलांनी व्यक्त केलेला आहे. आईच्या डोळ्यातून अश्रू देखील अनावर झालेले आहे. मुलगा कधी घरी येत नाही, कधी पहाटे येतो, दुपारी रात्री 3 वाजता येतो, अशा भावना ज्या आहे त्या त्यांनी या ठिकाणी व्यक्त केलेल्या आहे. कॅमेरा तुषार नन्नोरेसह कुणाल जायकर, 2 मराठी, पारनेर, हंगाम.